मनवनी शरण जावी, मनवनी शरण जावी सर्व भावी देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. थोडा ट्रबल वाढव. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठ्ठल पाय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. संपाद्य ज्ञानम च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या. मनवनी शरण जावी, मनवनी शरण जावी सर्व भावी देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. सकल संत कंठभूषण संत हृदय सम्राट अनंत कृपा भवन भगवत पूज्यपाद विश्ववंद्य विश्व कल्याण मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग असून या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. अरे अत्यंत दुर्लभ असणारा नरदेह जर तुला प्राप्त झाला, दुर्लभो मानुषो देहो, दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झाला आणि या नरदेहामध्ये जर तुझ्या अंतकरणामध्ये कल्याणाची इच्छा आहे तर एक काम कर. काय तर त्या देवाला शरण जा. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी. महाराज आम्ही त्या देवाला शरण जायला तयार आहे हो, पण आम्ही संसारी माणसं आहोत. आम्हाला जर एखाद्या गोष्टीमधून जर काय फल प्राप्त मिळालं, जर फलाची प्राप्ती झाली तर आम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करतो, अन्यथा प्रवेश करत नाही. महाराज आम्ही त्या देवाला शरण जायला तयार आहे, परंतु त्यातून आम्हाला भेटणार काय. महाराज म्हटले अरे जर देवाला शरण गेला तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अत्यंत दुस्तर असणारा भवसागर, या भवसागरातून परमात्मा तुम्हाला पलीकडे नेईल. ठीक आहे महाराज, देव आम्हाला पलीकडे नेईल, परंतु आम्ही त्या देवाच्या जवळ जायचं ठरवलं, परंतु तो देवाचा स्वभाव मला माहीत नाही ना. त्या देवाचा स्वभाव सांगा. त्याचा स्वभाव सांगितलाय. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. मग तुकोबारायांनी एका साधकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही फक्त जगालाच सांगता का तुम्हाला काय अनुभव. महाराज सांगतात अनुभवे आले अंगा ते या जगात येतसे. महाराज सांगतात की माझ्या जीवनात जे जे काही अनुभव आले तुका मने साक्षी आली तरी केले प्रगट. विठ्ठल
कारण कारण करुणावरुणालय आनंद कृपाभूषित भगवान श्री पंढरीश परमात्मा कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज अधिष्ठान असणाऱ्या या गावची जगदंबा माता आई भवानी यांच्या पवित्र दरबारामध्ये आणि भैरवनाथ मठामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 12वे म्हणजे हा तपपूर्ती सोहळा आहे। या सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी आज धर्म मंडपामध्ये उपस्थित आहे। महाराज आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, देवा एवढा मोठा कोरोनाचा काळ गेला परंतु त्यामधून सुद्धा आपण वाचलो, देवा जेवढा आयुष्य मला उरालं ना तेवढ्या आयुष्यामध्ये आमच्याकडून तुझी सेवा घडावी, तुझी भक्ती घडावी। बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळी अवकाश। देवाने आपल्याला आयुष्य दिलंय, मग या आयुष्यामध्ये काय करायचंय? फक्त महाराज देवाचं भजन करायचंय। कारण देवाने जो देह ज्याच्याकरता दिला त्याच्याकरता आपण तो प्रयास केला पाहिजे, त्याच्याकरता त्याचा वापर झाला पाहिजे। विठ्ठल या ठिकाणी पत्रिका आहे का? या ठिकाणी सुरू असणारा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे तपपूर्ती सोहळा, याचं कारण काय? श्री योगी 108 ब्रह्मलीन वैजनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा असणारा तपपूर्ती सोहळा, याचे असणारे मठाधिपती आदरणीय निर्भयनाथजी महाराज आणि त्यांचे असणारे सर्व असणारे जे महाराज मंडळी सर्व असणारे त्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करतो। या ठिकाणी सेवेला महाराष्ट्रातील खूप मोठी मोठी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करतो। ज्यांची नावं घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही असे आदरणीय श्रीहरी भक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य पर्वत महाराज काळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य श्रीहरी भक्तपरायण बापूसाहेब महाराज भोंडवे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व असणारे टाळकरी वृंद, गायनाचार्य विनेकरी बाबा चोपदार महाराज, मृदुंगाचार्य दोन्हीही आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली असे असणारे आदरणीय श्री भक्तपरायण महेशजी महाराज आढाव सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करतो। आपल्या सर्वांच्या विषयी अंतकरणात आदरभाव धारण करतो आणि जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल ऐका, तुम्हा आम्हाला मानवी देह प्राप्त झाला, मग या मानवी देहामध्ये आल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनात जर आपलं साध्य काय असेल तर तो भगवान परमात्मा आहे। मला सांगा, बसलेल्या प्रत्येकाला अंतकरणामध्ये इच्छा आहे की माझं कल्याण झालं पाहिजे। महाराज कोणाला वाटतं माझ्या जीवनात दुःख आहे, दुःख यावं असं कोणाला वाटतं? कोणालाही नाही। मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवी, कोणाचीच इच्छा नाही सुखाची प्राप्ती। प्रत्येकाला वाटतंय की माझ्या अंतकरणामध्ये किंबहुना मला सुख प्राप्त झालं पाहिजे। मला सांगा, परंतु सुख मिळतंय? अजिबात मिळत नाही महाराज। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे सुख मनुष्याच्या जीवनात नाही, परंतु मनुष्याला तर इच्छा आहे सुखाची। याला वेदांत शास्त्रामध्ये असं सांगतात, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्याकरता सर्वजण प्रयत्न करतात। मग महाराज आम्हाला मानवी देह प्राप्त झाला, मग या मानवी देहाचं सार्थक जर काय असेल, तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची कधी कलिया। महाराज त्या देवाची एकदा भेट झाली पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाचं कल्याण आहे। ऐका, जर आपण देवाच्या दिशेनं चाललो असेल तर महाराज देवाकडे जात असताना अनेक मार्ग आहेत। निळोबाराय गवळणीमध्ये सांगतात ना की आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक साधनांच्या खटपटा केल्या, नाना साधनांच्या केल्या खटपटा परी त्या नभवती याच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आडपाटा। निळोबाराय सांगतात आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही अनेक अशी साधनं पाहिली। महाराज जर आपल्याला कल्याण साधायचं आहे
त्या कल्याणाच्या इच्छेनं जर आपण निघालो असू ना तर अनेक साधन आहेत। पहिलं साधन आहे योग मार्ग, दुसरं आहे ज्ञान मार्ग, तिसरं आहे कर्म मार्ग, चौथा आहे भक्ती मार्ग। विठ्ठल ऐका, तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे। या कल्याणाच्या इच्छेनं जर आपण देवाच्या जवळ निघालो असो ना तर आपण योग मार्गाचा जर अवलंब केलाय का, योग मार्ग हा मोठाच आहे। आणि महाराज योग मार्ग जर मोठा नसता, माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानेश्वरीतला संपूर्ण 6वा अध्याय योगा करताच खर्च केला ना। योग मार्ग हा मोठाच आहे। जर आपण चांगदेव महाराजांचं जीवन पाहिलं, चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष जीवन जगले, 14 वेळा काळाला पाठीमाग लावले। याचं कारण काय? योगाच्या बळावर। योग मार्ग मोठाच आहे। शास्त्र सांगतं योगश्चित्ती निरोध हा योग मार्ग मोठाच आहे, परंतु ऐका या योगामध्ये सुद्धा दोष आहे। ज्ञानोबराय सांगतात योगामध्ये दोष काय आहे? जर योगाचा अवलंब केला तर माणसाचा दंभ वाढतो पा। योग याग विधी योग मार्गाचा अवलंब केला महाराज, योग मार्ग मोठाच आहे, परंतु या योगामध्ये सुद्धा दोष आहे। योग याग विधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म। महाराज म्हटले योगाचा अवलंब केला की दंभ प्राप्त होतो। दंभ म्हणजे तरी काय? महाराज असत एक आणि दाखवायचे केला दंभ म्हणतात। विठ्ठल योग मार्ग हा किती मोठा आहे। विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ज्या पद्धतीनं एखाद्या बोचऱ्या माणसाने म्हणजे ज्याला दात नाही अशा माणसाने लोखंडाचे चणे खाण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे। आणि महाराज म्हटले असा जर एखाद्याने प्रयत्न केला तर त्याच्या जीवनात काय होतो? योगाची वाटा जी निघाली गा सुवटा तया दुःखाचा शील वाटा भागाला। महाराज म्हटले त्याच्या जीवनात दुःखाचा वाटा आला पण असा नाही, मग शेलका वाटा। हा महाराज योग आहे। बरं महाराज आम्ही देवाच्या चरणाजवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला मानवी जीवन प्राप्त झालं, आमचं कल्याण झालं पाहिजे या इच्छेनं आम्ही योग मार्गाचा अवलंब केला। महाराज आमच्या लक्षामध्ये आलं योगामध्ये सुद्धा दोष आहे। याच्या पुढचा मार्ग सांगा, ऐका, याच्या पुढचा मार्ग आहे ज्ञान मार्ग। जर ज्ञान मार्गाचा जर अवलंब केला, महाराज ज्ञान मार्ग मोठाच आहे। किती मोठा आहे? वेदांत शास्त्र असं सांगतं ज्ञानाशिवाय मनुष्याला मोक्ष हा प्राप्तच होऊ शकत नाही। याला विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा पुरावा आहे। ज्ञानोबराय सांगतात ना, ज्ञानी विन एकी उपाय करसी जितुकी तेही गुंतीसे अधिकी रुखी। ज्ञानोबराय सांगतात ज्ञानाशिवाय मनुष्याला प्राप्त होत नाही, मोक्ष प्राप्त होत नाही महाराज। पण ऐका, ज्ञानामध्ये सुद्धा दोष आहे महाराज। ज्याला ज्याला ज्ञान प्राप्त झालं ना तो असं वागणारच नाही।
मग छाती काढूनच चालणार, असं चालत नाही. इथं काय ग्रामपंचायतची मीटिंग नाही ना. आणि ऐका, ज्याला ज्ञान प्राप्त आहे तो वाकत नाही. बरं महाराज, मग आम्हाला सांगा, एखादा जर झुकून राहिला त्याला फायदा काय? ज्ञानोपराय सांगतात बरं का महाराज, वागत कोण? ऐका आता, ज्या झाडाला जास्त फळ आहे ते झाड खाली वागत, आणि ज्याला फळच नाही ते शेंड काढत. ऐका, माझे ज्ञानोपराय सांगतात ना, का फळरिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र अशी का खलावती ती. बर महाराज, एखादा जर वाकायला लागला त्याच्या जीवनात फायदा काय? त्याच्या जीवनात 4 फल प्राप्त होतात. अभिवादनशीलस्य नित्यरुद्धोपसेविनम, चत्वार्यस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. शास्त्रकार सांगतात त्याच्या जीवनामध्ये आयुष्य वाढतं, विद्या वाढते आणि बल वाढतं. हा फायदा आहे. बरं महाराज, ठीक आहे, आम्ही आमच्या कल्याणाच्या इच्छेने योग मार्गाचा अवलंब केला, योगामध्ये दोष दिसला म्हणून आम्ही ज्ञान मार्गाचा अवलंब करतोय. परंतु ज्ञान मार्गामध्ये सुद्धा दोष आहे. काय दोष आहे? ज्याला ज्ञान प्राप्त होतं तो वाकत नाही. नवलंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. महाराज, ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी हा धोका आहे. बरं महाराज, ठीक आहे, आम्ही आमच्या मानवी कल्याणाच्या उद्देशाने पुढे निघालोय, जात असताना योग मार्गाचा अवलंब केला, त्याच्यामध्ये दोष दिसला, याच्या पुढे आम्ही ज्ञान मार्गाचा अवलंब केला, त्याच्यामध्ये सुद्धा दोष आहे. मग याच्या पुढचं साधन सांगा. याच्या पुढचं साधन आहे कर्म मार्ग. महाराज, कर्म मार्ग हा श्रेष्ठच आहे. किती श्रेष्ठ आहे महाराज. माझे सावता महाराज पंढरपूरची वारी करायची बरं का. एका वर्षी त्यांना वारी करता आली नाही. वारी करता आली नाही म्हणून एका मळ्यामध्ये, त्यांच्या मळ्यामध्ये महाराज काम चालू आहे. मळ्यामध्ये माझा पंढरीचा परमात्मा त्यांच्या शेतामध्ये आला. निष्काम कर्मयोगाचं शिक्षण कोणी दिलं असेल तर माझ्या सावता बाबांनी. काय पंढरीलाच जावं असं नाही महाराज. जर घरी, ज्यावेळी सावता महाराज घरी असायचे ना, भजन करायचे. काय हो, देवाचं भजन करायचे. पण भजन करत असताना कसे करायचे? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आई, मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापली पंढरी. अशा पद्धतीचं भजन असायचं बा महाराज. कर्म मार्ग श्रेष्ठच आहे. कर्म मार्ग हे आपल्याला दाखवून देतो, देवाकडे जायची गरज नाही, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. परंतु कर्म नीट केलं पाहिजे. ज्ञानोपरायांचा पुरावा आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. महाराज म्हटले, आपलं कर्म रूपी असणारं फल जर देवाला समर्पण केलं, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. कर्म मार्ग श्रेष्ठच आहे महाराज. परंतु एका कर्मामध्ये सुद्धा दोष आहे. काय दोष आहे? कर्मामध्ये दोष आहे. कर्म धर्म नव्हती संग, गुन्हे अंगी पतन कर्मा दोष आहे महाराज. आता कर्मामध्ये दोष कसा आहे का मी सांगेल आपल्याला. कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. किती सूक्ष्मता आहे का? ऐका, एका यजमानाला सत्यनारायणची महापूजा करायची होती. त्याने विचार केला आपल्याला महापूजा करायची. ब्राह्मण काकांना निमंत्रण दिलं. ब्राह्मण काका म्हटले, उद्या ठीक 11 वाजता तुमच्या घरी येईल. ठीक आहे म्हटले, या. ऐका महाराज, यजमान असा आळशी होता. यजमान निवांत झोपला का ब्राह्मण काका आपल्याकडे उशिरा 11 वाजता येणार आहे. परंतु त्या दिवशी झालं असं होतं, योगायोगाने ब्राह्मण काका सकाळी 9 वाजता आले. यजमान झोपीतच होते. ते यजमानाची असणारी पत्नी आपल्या घराच्या समोर सडा समारोजन करत होती. तिनं पाहिलं, दुरूनच ब्राह्मण काका आले. घड्याळात पाहते तर 9 वाजले. 11 वाजता येणारे ब्राह्मण काका 9 वाजता आले. पळत पळत घरामध्ये गेले. यजमानला उठवलं, म्हणे, उठा, कुठपर्यंत झोपता? आता ब्राह्मण काका आपल्या दारात आले. आणि ब्राह्मण काका दारात आल्याबरोबर ब्राह्मण काकांनी सांगितलं, उठा पटकन. म्हटले, मला वेळ नाही, पुढे माझ्या मागे खूप पूजा आहे. महाराज, आता यजमानाने आंघोळ करावी का नाही का? पूजा करायची म्हटल्यावर
यजमानाने आंघोळ नाही केली, तोंडावर पाणी शिंपडलं, तसेच पूजेच्या समोर येऊन बसले. आता आहे का, ब्राह्मण काकांची पूजा सुरू झाली. जशी पूजा सुरू झाली, ब्राह्मण काकांची पूजा सुरू असताना ब्राह्मण काकांनी सांगितलं, चला डोळ्याला पाणी लावा. महाराज यजमान झोपीतच होतं, हातामध्ये पाणी घेतलं, ब्राह्मण काकाच्या डोळ्यावर फेकलं. ब्राह्मण काकाला आनंद झाला. ब्राह्मण काका म्हटले, पूजा याची माझ्या डोळ्यावर पाणी मारताय. पुन्हा पूजा सुरू झाली. ब्राह्मण काकांनी सांगितलं, चला देवाला पाणी घाला. हे झोपेतच होतं, मला देवाला पाणी घाला, ऐकलंच नाही. समोर कळशी होती, उचलली ब्राह्मण काकाच्या डोक्यावर येऊन होती. ब्राह्मण काका म्हटलेला का उशिरा उठले, ते उठले, डोळ्याला पाणी लावा म्हटलं, माझ्या डोळ्याला पाणी लावलं. आता देवाला पाणी घाला म्हटलं तर माझ्या डोक्यावर होतं. ब्राह्मण काका आता ओली झाले होते. ब्राह्मण काकांना राग आला होता. आता थोडं लक्ष देऊन ऐका. यजमानाचं वजन होतं 120 किलो आणि ब्राह्मण काकाचं वजन 50 किलो. शेवटपर्यंत विसरायचं नाही. ऐका, यजमानाचं वजन 120 किलो, ब्राह्मण काकाचं 50 किलो. ऐका, ज्यावेळी या यजमानाने कळशी ब्राह्मण काकाच्या अंगावर ओतली, ब्राह्मण काकांना राग आला. ब्राह्मण काकाने हाताची बाहेर मागे सरण्याची एक लावली. जशी एक लावली, यजमानाला काय माहित, यजमानाला वाटलं हा पूजेतलाच प्रकार आहे. यजमान म्हटला, काका तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर माझा नंबर. आता ब्राह्मण काका 50 किलोची, यजमान 120 किलोचा. काकांचं झालं की मग ते यजमानाने हाताची बाहेर मागे सरली, एक लावली, ब्राह्मण खाली पडलं. मग तर ब्राह्मणाचा जो राग होता शिंगीच्या वर गेला. ब्राह्मण म्हटला, का इथं उठलंय की उठलंय, उशिरा माझ्या माग पुढे 17 उद्योग. ब्राह्मण काकाला राग आला. बघता काय, ब्राह्मण काका उठले आणि यजमानाच्या छातीवर जाऊन बसले. जसे बसले, यजमानाला कुठलं काय होतं, महाराज मंदिर वाचल्यावानी. आणि यजमानाला काय वाटलं, हा सगळा पूजेतलाच प्रकार आहे. त्याला काय माहिती काय चाललंय, पहिल्यांदाच पूजा करत होतं. मग यजमान म्हटला, काका तुमचं झाल्यानंतर माझा नंबर. ठीक आहे म्हटलं. आता बघा, ब्राह्मण काका खाली उतरले आणि वरती ब्राह्मण काकांच्या छातीवर यजमान येऊन बसले. बघता काय, यजमान होते 120 किलोचं. ब्राह्मण काका लागले ओरडाय आणि ते यजमानाची पत्नी बाहेर दारात होती. तिनं पाहिला हा गोंधळ. ती म्हणते, बाई अर्धच घर सारवलं, एवढा मोठा सत्यनारायण गाजला. जर सगळंच घर सारवलं असतं तर ब्राह्मण काका हितच गाडावा लागला असता. कर्म मार्ग सूक्ष्म आहे महाराज. कर्म धर्म नवती संग उण्यांगी पतन. ऐका, याच्याही पुढे सांगेल कर्म किती सूक्ष्म आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात की आपण भोजनाकरता बसलो ना, आणि बसले असताना त्या पात्राभोवती पाणी किती फिरवायचं यालाही शास्त्र आहे महाराज. किती फिरवायचं, एक उडदाची डाळ त्या पाण्यामध्ये भिजेल एवढंच पाणी घ्यायचं. आणि जर कमी किंवा जास्त झालं, दारू प्यायल्याचा दोष लागतो. एवढं कर्म सूक्ष्म आहे. विठ्ठल महाराज, आम्हाला मानवी देह प्राप्त झाला, अत्यंत दुर्लभ असणारा मानवी झाला. या माध्यमातून आम्हाला आमचं कल्याण साधायचंय. कल्याण साधत असताना आम्ही अवलंब केलाय योग मार्गाचा, परंतु योग मार्गामध्ये सुद्धा आम्हाला दोष दिसला. याच्याही पुढे आम्ही अवलंब केला ज्ञान मार्गाचा. या ज्ञान मार्गामध्ये सुद्धा आम्हाला दोष दिसला महाराज. याच्या पुढे आम्ही अवलंब केला कर्म मार्गाचा. कर्म मार्गामध्ये सुद्धा दोष आहे महाराज. तुम्ही आम्हाला असं काहीतरी साधन सांगा, ज्या साधनाच्या माध्यमातून आमचं कल्याण होणार आहे महाराज. ते साधन सांगतात अभंगाच्या पहिले
सर्व भावे देवाचे तो हम तेरे पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात मनी शरण जावे सर्व भावी देवासी त्या परमात्म्याला शरण जा। बरं महाराज आम्ही आमच्या मानवी कल्याणाच्या उद्देशाने देवाला शरण ही जायला तयार आहे। महाराज आमचं कल्याण होईल। महाराज सांगतात तरी ज्यांनी देवाची शरणागती केली ना त्यांचं कल्याण झालं। जो मज होय अनन्य शरण त्याची मी निवारी जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मीची तू। विश्व माऊली ज्ञानोबराय सांगतात ज्यांनी आपल्या जीवनामध्ये शरणागती पत्करली महाराज त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं। ऐका महाराज कल्याण झालं। ऐका मी सांगेल आपल्याला जे शरण गेले ना महाराज त्यांचं कल्याण झालं। एक वेश्येची मुलगी होती आणि त्या वेश्येच्या मुलीनं विचार केला की माझ्या जीवनात कल्याण झालं पाहिजे का? अरे समाज टोचून बोलायचा, अगं मुली तुला तुझी आई माहितीये, तुला तुझा बाप कुठं माहितीये। सतत लोक बोलायचे। मुलीने विचार केला की माझं कल्याण झालं पाहिजे। एका कल्याणाच्या इच्छेनं ती मुलगी असणारी आळंदीला विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या दरबारात उभा आहे। विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या दरबारात उभा असणाऱ्या मुलीनं माऊलींच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला। माऊलींना प्रार्थना केली, माऊली माझं कल्याण कधी होईल? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण। ऐसे तुम्ही सांगा संत जोन करा समाधान चित्त माझी। माऊली माझ्या जीवनात माझं कल्याण कधी होणार आहे सांगा ना। ऐका ज्यावेळी त्या मुलीनं माऊलींच्या समाधीवरती डोकं टेकवलं त्यावेळी माऊलींनी त्या मुलीला सांगितलं, मुली तुझं कल्याण होईल परंतु एक काम कर माऊली, सांगा तुम्ही जे करायला सांगाल ते मी करायला तयार आहे। मुली एक काम करशील? अहो माऊली माझ्या अंतःकरणामध्ये कल्याणाची इच्छा आहे, तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे। मग मुली एक काम कर, मुली तू पंढरपूरला जा। अहो माऊली पंढरपूर कुठे हे मला माहित नाही। ऐका ती मुलगी माऊलींसोबत बोलते त्यावेळी माझी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबराय जगाच्या आईनं माऊलींना सांगावं, माऊली त्यावेळी माऊलींनी त्या मुलीला सांगावं, मुली ऐक पंढरपूर कुठे आहे? भीम माते रे एक
जय पंढरपूर भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तिला मोकाशी चालू जगाची पहिला 16,000 रे. जा. अरे जा पंढरपूरला. पण माऊली पंढरपूरला कोण आहे? अरे पंढरपूरला जगाचा बाप बसलाय. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठली विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. माऊलींनी त्या मुलीला सांगावारे जा पंढरपूरला. ऐका माऊलींचे शब्द मुलीच्या हृदयावरती स्थिर झाले आणि पाहता पाहता मुलगी पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेलेल्या मुलीनं चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान आटोपल्याच्या नंतर मुलगी मंदिराच्या दिशेनं निघाली. ज्या पद्धतीनं आपण दर्शन बारीला उभा राहतो त्या पद्धतीनं मुलगी दर्शन बारीला उभा आहे. 1-2 तासाच्या नंतर मुलगी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आली आणि गाभाऱ्यातून देवाची मूर्ती पाहते. अरे काय ते देवाचं गुंडस रूप आहे. ज्या रूपाला पाहिल्याच्या नंतर चंद्र सूर्य सुद्धा कमी पडतील एवढं असणारं देवाचं रूप आहे. रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. त्या देवाला एकदा पाहिलं की पुन्हा पाहिली या वेदलावी, 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 हो पाहिली या वेदलावी, पाहिले या वेदलावे, पाहिले या वेदलावे. चढोनिया, पैसे चढोनिया, पाहिली या वेदलावी, पाहिली या वेदलावी. त्या देवाच्या मूर्तीकडे पाहिलं ना तरी माणसाला वेळ लागतो. पाहिलिया वेद लावी, बैसे जीवी जोडोनी, लाचावली मन लागली से गोडी, ते जीवीन सोडी ऐसे झाली. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा हे जो मी तुझं पाही. पांडुरंगा महाराज ते देवाचं रूप आहे. ऐका मंदिराच्या गाभाऱ्यातून पाहत होती मुलगी. आतापर्यंत पाहता 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 मुलगी देवाच्या चरणाजवळ गेली. देवाच्या चरणाजवळ गेलेल्या मुलीनं आपलं मस्तक देवाच्या पायावरती टेकवलं. जसं मस्तक देवाच्या पायावरती टेकवलं ते मस्तक पुन्हा उचललं नाही. आतापर्यंत पुढे सरकणारी बारी एका जागेवरती शांत आहे आणि सर्वजण विचार करतात अरे बारी का पुढे सरकत नाही. काही जण पाहण्याकरता समोर आले. पाहतात तर कोण्या तरी एका मुलीनं देवाच्या पायावरती देह ठेवलाय. अरे कोण मुलगी. विचारांती कळालं ज्या मुलीनं देवाच्या पायावरती देह ठेवलाय ती मुलगी एका वेश्येची मुलगी. ऐका त्यावेळी काही ब्राह्मण मंडळी समोर आली आणि ब्राह्मण मंडळी म्हणायला लागले अरे ज्या आरती वेश्येच्या मुलीनं देवाच्या पायावरती देह ठेवला त्या आरती देवाची मूर्ती बाटली. महाराज माणसं काय अर्थ लावतील सांगता येत नाही. ऐका त्याच्यामध्ये हुशार ब्राह्मण होते. सर्व ब्राह्मणामध्ये एक हुशार ब्राह्मण होते. त्यांचं नाव होतं अनंत शास्त्री. अनंत शास्त्री वाट काढत 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 समोर आले आणि सांगू लागले अरे ज्या आरती या मुलीनं या देवाच्या पायावरती देह ठेवलाय त्या आरती मुलगी पवित्र असली पाहिजे. का जगाचा बाप असाय कोणालाही जवळ करत नाही. योग यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो तू आम्हापासे मागे पुढे. अरे जो योग्यांच्याही स्वप्नात जात नाही त्या देवाने या मुलीला आपल्या चरणाजवळ घेतलंय.
ऐका, अनंत शास्त्रीने देवाच्या पायावरती पडलेलं प्रेत आपल्या हातामध्ये घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आले. एका बाजूला कानोपात्रेचं प्रेत आहे आणि प्रेताच्या शेजारी बसलेले अनंत शास्त्री आहेत. मंदिराची शेजारती झाली माझ्या देवाची. मंदिराला कड्या कुलप लावण्यात आली. सर्वजण बाहेर होते. मंदिरामध्ये फक्त दोघच होते. एक होतं कानोपात्रेचं प्रेत आणि प्रेताच्या शेजारी बसले होते अनंत शास्त्री. ऐका, रात्रीची वेळ झाली आणि या रात्रीच्या वेळी महाराज विटेवरचा अनंत विटेवरून खाली उतरला आणि चालत चालत ज्या ठिकाणी कानोपात्रेचं प्रेत आहे आणि प्रेताच्या शेजारी बसलेले अनंत शास्त्री आहेत त्यांच्याजवळ विटेवरचा अनंत आला आणि समोर असणारा अनंत या बसलेल्या अनंताला सांगतोय, अनंता तुझं मी सांगत असे तत्वता पाहिपा कानोपात्रा पवित्रा रे अनंता. या जगाच्या पाठीवरती कानोपात्रे सारखी पवित्र वस्तू या जगाच्या पाठीवर नाही. आणि अनंता तुला सांगतो, या कानोपात्रेला माझ्या चरणाजवळ जागा द्या. ऐका, आज जरी कधी आपण पंढरपूरला गेलो तरी सुद्धा माझ्या जगाच्या बापाचं दर्शन घेण्याच्या अगोदर आपल्याला कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. महाराज, याचं कारण काय? ज्या पद्धतीनं तुकोबरायांनी सांगितलं देवाला शरण जा, त्या पद्धतीनं शरणागती केली म्हणून आज त्यांची ही स्थिती आहे. विठ्ठल बर महाराज, देवाला शरण गेलं पाहिजे, ठीक आहे महाराज. आमच्या लक्षामध्ये आलं, जर आम्ही देवाची शरणागती केली तर आमचं कल्याण होणार आहे. ठीक आहे. बरं महाराज, देवाला शरण जायचं कसं जायचं? म्हणून शरण जावे सर्व भावी देवासी. जगद्गुरु तुकोबारांनी या ठिकाणी एक विशेषण वापरलेलं आहे, सर्व भावाने शरण जा. बरं का महाराज, एकदा एकाने माझं असंच कीर्तन ऐकलं आणि म्हटलं, महाराज तुम्ही काय म्हटला होता, जर सर्व भावाने देवाला शरण गेला तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, आम्ही 5 जण भाऊ देवाच्या शरणागती करता देवाच्या जवळ गेलो. उलट महाराज, आमचं बँकेने आमची होती ती ट्रक ओढून नेली हो. असं झालं कसं? अरे म्हटलं, येड्या हळदी, देवाला शरण जायचं सर्व भावाने जायचं म्हणजे काही धाकला भाव, थोरला भाव, मधला भाव असं नाही. सर्व भावाने शरण जायचं म्हणजे सर्वांगाने शरण जायचं. विठ्ठल ऐका, सर्व भावाने देवाला शरण जायचं म्हणजे जायचं तरी कसं? शास्त्रकार या संबंधाने सांगतात की 6 प्रकारची शरणागती सांगतात. अनुकूल्यस्य संकल्पा, प्रतिकूल्यस्य वर्जनात्, रक्षसे ते विश्वासा, भोक्तृत्व वर्णम दत्ता, कार्पण्यमात्मनिक्षेपा, षडविधा शरणागती. शास्त्रकार सांगतात की देवाला शरण जात असताना 6 पद्धतीनं शरण जा. देवाच्या संबंधाने संकल्प करत असताना अनुकूल करायचा पा. अनुकूल्यस्य संकल्पा, महाराज एखाद्या आपल्यावरती कितीही मोठं संकट येऊ द्या, काही माणसं काय म्हणते, चांगलं झालं की महाराज आम्ही आमच्या कर्तृत्वावर केलं, आणि वाईट झालं की मग काय देवाला शिवाय देतील सांगताच येत नाही. अनुकूल संकल्पच करत नाही तो. देवाच्या संबंधाने अनुकूल संकल्प करा. अनुकूल्यस्य संकल्पा, प्रतिकूल्यस्य वर्जनात्. आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा या संकटातून आपल्याला परमात्मा राखणार आहे हा विश्वास असला पाहिजे. रक्षेती विश्वासा, असा विश्वास राखला महाराज. भागवतामध्ये आपण जर उत्तरेचं उदाहरण पाहिलं, ज्यावेळी अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि या ब्रह्मास्त्राचा नियम असा होता, जो कोणी हात जोडेल त्याचंच ते ब्रह्मास्त्र रक्षण करणार होतं, बाकी सर्वांचा छेद करणार होतं. यावेळी असणारा उत्तरेच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता तो पांडवांचा. याचं रक्षण कोण करणार आहे? आणि जर याचं रक्षण झालं नाही तर मग द्वारकेचा राणा पांडवा घरी किंवा पांडवांचा सहाय्यकारी हे प्रमाण काढावं लागले असते महाराज. रक्षण कोण करणार? उत्तरेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बोलवलं आणि सांगितलं, देवा माझ्यावरती असणारं संकट यातून सुटका फक्त तुम्हीच करू शकता. आणि त्यावेळी देवाने सांगितलं, उत्तरे
मी असणाऱ्या या परीक्षेचं रक्षण करू शकतो, परंतु तू मला काहीतरी दिलं पाहिजे, कारण माझा नियम असा आहे, मी काहीतरी घेतो नंतर देतो. घेसी तेव्हा देसी ऐसासी उदार, हा माझा नियम आहे. मी काहीतरी घेईल नंतरच तुला देईल. त्यावेळी उत्तरेने सांगितलं, देवा माझं सर्वस्व तुम्हाला देते, काय पाहिजे ते मागा, सर्व काही तुम्हाला द्यायला तयार आहे. देव म्हटले, देतो म्हणून न देणारे बरेच आहेत. सकाळी एकीकड, दुपारी एकीकड, संध्याकाळी तिसरीकड, गाडीत चौथ्याच्या आणि 5व्या दिवशी तर शिक्का तिसऱ्यालाच, असे बरेच आहेत म्हटले. मग म्हटले संकल्प सोड. उत्तरा म्हटले, मी संकल्प सोडायला तयार आहे, पण देवाने सांगितलं तू देणार ते नकोय मला, मी जे मागेल ते द्यावं लागेल. देवाने सांगितलं देणार. उत्तरा म्हणते, देवा तुम्ही जे काही मागाल ना ते मी द्यायला तयार आहे. बघ उत्तरे. उत्तरा म्हणते, देवा तुम्ही मागा. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मागितलं उत्तरेला, उत्तरे स्त्रीच्या जीवनातलं सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते मातृत्व आहे. जर तू तुझं मातृत्व जर मला प्रदान करत असतील तर मी या गर्भाचं संरक्षण करायला तयार आहे. एका उत्तरेच्या अंतकरणामध्ये विश्वास आहे, रक्षसी ते विश्वास, आणि म्हणून तर परमात्म्याने त्या राजा परीक्षितेचे हात जोडले. हात जाऊन का सांगायचा भाव एवढा आहे, रक्षसी ते विश्वासा भक्तृत्व वर्णम तथा विठ्ठल देवाला शरण जात असताना देव आपलं रक्षण करणार आहे असं त्या ठिकाणी संकल्प करायचा. किंबहुना कार्पण्यमात्मनिक्षेपा षडविधा शरणागती. कार्पण्य म्हणजे देवाच्या जवळ असणारा आपला दीन भाव त्या ठिकाणी प्रगट करायचा. महाराज आपल्याला कित्येक उदाहरण पाहता येईल, कित्येकांनी देवाच्या जवळ जाऊन आपला दीन भाव प्रगट केला. जर आपण विचार केला ना, गीतेचा विचार करा. गीतेची सुरुवात ही धृतराष्ट्रापासून आहे. धर्मक्षेत्री, कुरुक्षेत्री, त्याच्यानंतर संजय बोलतोय आणि तदनंतर अर्जुन बोलतोय. महाराज देव कधी बोलला हो? देव कधी बोलला? देव बोलला दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून. याचं कारण काय? अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये आपला विषाद व्यक्त करतोय आणि विषाद व्यक्त करत असताना मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय. देवा माझ्या समोर जे कोणी आहेत ते माझे आजी आहेत, ते माझे चुलते आहेत, ते माझे काका आहेत. अरे यांच्यासमोर मी कसा लढू? यांच्यासमोर मी लढू शकत नाही. एक वेळ भिक्षा मागितलेली बरोवी, परंतु यांच्यासमोर लढणं योग्य नाही. त्याने विषाद त्या ठिकाणी व्यक्त केला आणि तदनंतर दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या लक्षात आलं, ज्यावेळी प्रवेश केला, की आपलं कुठंतरी चुकतंय. कारण असं असतं महाराज, बोलणारा बोलतच असतो, परंतु पुढच्यांना कळतंय का नाही हे सुद्धा कळणं फार महत्त्वाचं असतं ना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने विचार केला, मी कित्येक वेळ झालं बोलतोय, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा काहीच बोलत नाहीत. त्यावर ते आपलं काहीतरी चुकलं असलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी अर्जुनाने आपला दीनभाव प्रगट केला का. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता यश्रेयसान्निश्चितं रोहितन मे शिष्यस्ते अंशादे मां त्वां प्रपन्नम. आणि ज्यावेळी अर्जुनाने दीनभाव प्रगट केला त्यावेळी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपली कृपा त्या ठिकाणी दाखवू लागला आणि 11व्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली. अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासु न गताशुंच नानुशोचन्ति पंडिता. अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी महाराज शरणागती केली. याच्याही पुढं 3 प्रकारची शरणागती शास्त्रकार सांगतात. एक तर देव माझा आहे, किंबहुना मी देवाचा आहे, अशा पद्धतीची शरणागती केली तर महाराज देव आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज शरणागती कशी करायची आहे का? शरणागतीत जर करायची झाली, दादा थोडं क्लिअर कर ना. जर शरणागतीत जर करायची झाली
आपण रामायणातला जर प्रसंग पाहिला, ज्यावेळी प्रभू रामचंद्र असणारे हनुमंतरायांना प्रश्न करतात, हनुमंतराय तुम्ही कोण आहात? आता मला सांगा, अगदी एकत्र जवळ असणारे यांनी एकमेकाला विचारावं तू कोण आहे? हनुमंतराय म्हणतात, देवा तुमचं आणि माझं अखंड सानिध्य आहे, तरी सुद्धा तुम्ही मला विचारताय की तू कोण आहे? याचं विचारण्याचं कारण काय आहे? त्यावेळी हनुमंतराय उत्तर देतात, देवा प्रभू जर तुम्ही मला देहदृष्टीने विचारत असाल, देहदृष्ट्या तो दासोहम, आणि जीवदृष्टीने विचारत असाल, जीवदृष्ट्या तो दोंशतः, आणि जर तुम्ही आत्मदृष्टीने विचारत असाल तर तुम्ही आणि मी वेगळे नाही. याचं कारण काय? ज्या पद्धतीनं तुकोबरायांनी शरणागती करायला सांगितली त्या पद्धतीने शरणागती केली. महाराज आम्ही आमच्या मानवी कल्याणाच्या उद्देशानं देवाच्या चरणाजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि जात असताना आमचं कल्याण झालं पाहिजे या उद्देशानं आमच्या लक्षात आलं. देवाला शरण गेले कानोपात्रेचं कल्याण झालं. महाराज सावता बाबांनी निष्कर्म कर्मयोग आपल्याला दाखवून दिला, त्या माध्यमातून त्यांचं कल्याण झालं. ठीक आहे, मग महाराज आम्ही जर त्या देवाला शरण गेलो तर आमच्या जीवनात फल काय प्राप्त होईल? याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जर त्या देवाला परत शरण गेलो तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तर तो परमात्मा आपल्याला भवसागरातून पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. महाराज भवसागर म्हणजे तरी काय? महाराज आमच्या जीवनामध्ये कल्याण झालं पाहिजे. कल्याणाच्या हेतूने जर आम्ही देवाच्या चरणाजवळ गेलो आमचं कल्याण होणार आहे. फल काय प्राप्त आहे? फल प्राप्त त्यातून आहे, तो परमात्मा भवसागरातून पलीकडे नेणार आहे. बरं महाराज भवसागर म्हणजे तरी काय हो? गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, भवसागर म्हणजे काय? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामितां तरन्ति ते. अशी असणारी दैवी माया, किंवा याच्याही पुढं आद्य गुरु शंकराचार्य आपल्याला सांगतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारी खलदस्ताय कृपया पारे हारे मुरारे. पुन्हा जन्माला यायचं
आणि पुन्हा मरायचं असा असणारा भवसागर, या भवसागरातून आपल्याला पलीकडे जाता येतं कधी, जर देवाची शरणागती केली तर. बरं महाराज, भवसागर मोठा आहे का? भवसागर मोठा आहे महाराज. पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं मोठं दुःख आहे. जन्माचं दुःख संत महात्मे वर्णन करतात ना महाराज, गर्भवासाचं दुःख तुम्हा आम्हाला माहीत नाही म्हणून बरं आहे, परंतु ज्यांना ज्यांना गर्भवासाचं दुःख माहीत आहे ते म्हणतात गर्भवासाचं दुःख काय सांगू, काय सांगू गर्भीची यातना, मज भोग मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे, माझे सोहित नेनती कोणी, ऐका. जगद्गुरु तुकोबर आपल्याला सांगतात की गर्भवासाचं दुःख किती मोठं आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. महाराज सांगतात की गर्भवासाचं दुःख मोठं आहे, परंतु या गर्भवासाच्या दुःखातून सुद्धा आपल्याला पलीकडे जाता येतं. परंतु कधी महाराज, जर आपल्या मुखामध्ये अखंड देवाचं नाम राहिलं ना तर पुढे जाता येतं. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. जर मुखामध्ये देवाचं नाम राहिलं तर या गर्भवासाच्या दुःखातून आपण पलीकडे जातोय महाराज. महाराज, मुखात नाम येण्याचे किती फायदे आहेत बघा, परंतु महाराज किती सांगितलं तरी काही जण पट्टे असे असतात देवाचं नावच घेत नाहीत. आणि शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्यावर शिक्का मारतात, अरे ते त्यांचं तोड नाही. मग नामावी नमोक सर्पाची ती बीळ, जीवान वे काळ सर्पा. हे महाराज म्हटले मोक नाही, मग ते सर्पाचं बीळ आहे. किंबहुना याच्याही पुढं माझे विश्व माऊली ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात, नामा सेविन मोक तोनर पापिया, हरे वेन धावया न पवे कोणी. किंबहुना नाम घेण्याकरता सांगतात तो वेळोवेळी हरिमुखी गाता हरपली चिंता, किंवा हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जीवाच्या तया मोक्ष. सहज महाराज सुलभ मोक्ष प्राप्त होतोय, परंतु कधी, जर देवाचं नाम आलं तर. आणि ऐका, देवाचं नाम मुखात येण्याकरता सुद्धा माणसाचं काहीतरी पुण्य असावं लागतं, तरच मुखात देवाचं नाम येतं, अन्यथा येत नाही. पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्याई, तोची मुखी गाय हरीचे नाम. अहो, जगाच्या बाजारात सगळं मिळतं, जगाच्या बाजारी सर्व काही मिळी, परी हे दुर्लभ हरीचे नाम. परंतु नाम महाराज संपत्ती आटे, सर्व काही आटल्या जातं, परंतु हरिनाम नाटे ते बरवे. संत महात्मे सांगतात देवाचं नाम एवढं मोठं आहे. ऐका, याच्याही पुढं विश्व माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, माणसाच्या जीवनात जर हजारो जन्माची पुण्य असेल तर त्याच्या मुखात एकदा देवाचं नाव येतं. किती जन्माची? हजारो जन्माची पुण्य असेल तर. जयाचे वाचे पुढा भोजी, नाम नाचत असे माझे, ते जन्मस स्त्री ओळखजे एक वेळ मुखासी यावया. आणि महाराज सांगतात ज्याच्या मुखात देवाचं नाम आहे महाराज, मग मी वैकुंठात राहत नाही, मी त्याच्या जवळ येतो. तो मी वैकुंठे नसे, एक वेळ भानुबिंबे हे न दिसे, परे योग्यांची या मानसे उमरडोनी जाय. मग परमात्मा काय करतो महाराज, त्याच्या हृदयात येतो. परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा करते माझा. मग तो नामघोष तरी काय करतात? आता बरेच जण म्हणतात महाराज नाम घ्या नाम घ्या. अरे नाम कुठलं? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध.
माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. महाराज सांगतात, ज्यांनी आपल्या मुखाला अखंड चाळा लावला, कशाचा? राम नामाचा ज्यांच्या मुखामध्ये अखंड चाळा आहे, महाराज त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना ते गर्भवासाच्या दुःखातून पलीकडे जातात. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे महाराज, आम्ही देवाची शरणागती केली. देवाच्या शरणागतीच्या माध्यमातून आमच्या जीवनातले दोन असणारे भवसागर पुढे जाणार आहेत. कुठले? या भवसागरामध्ये दोन प्रकार आहेत. एक जन्माचं दुःख आणि दुसरं असणारं मृत्यूचं दुःख. जर मुखामध्ये देवाचं नाम धारण केलं, जन्माचं दुःख नाहीसं होणार आहे. बरं मग महाराज, याच्या पुढं मृत्यूचं दुःख कधी नष्ट होईल आहे का? मृत्यूचं सुद्धा दुःख नष्ट होतं. मृत्यूचं फार मोठं दुःख आहे. माणसाला एक इंगळी चांगल्यावर काय होतं? जर एक इंगळी चावली, कुदगुल्या होत्यात ना. मग वा, उड्या मारतो माणूस, आनंदाने नाही, त्रास होतो म्हणून. आणि शास्त्रकार असं सांगतात, 1000 इंगळ्या चावल्याच्या नंतर जेवढं माणसाला दुःख होतं ना, तेवढं माणसाला दुःख मरताना होतं. मग महाराज, या सुद्धा दुःखातून आपल्याला पुढे जायला मिळतं. परंतु कधी ऐका, यातून हे पलीकडे जाता येतं. मी संत महात्म्यातून पलीकडे गेले ना, या जगाच्या पाठीवरती संत महात्म्यांनी क्रांती केली आणि आपल्या मृत्यूचा सुद्धा सोहळा केला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोळा अनुपम्य. किंवा मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. किंवा किती वेळा जन्मावावे नित्य व्हावे फजित. याच्यातून संत महात्मे पुढे गेले. महाराज, आता मात्र आमच्या लक्षात आलं, जर आम्ही देवाला शरण गेलो, भवसागरातून पलीकडे जाणार आहे. भवसागर म्हणजे तरी काय? भवसागर म्हणजे पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं. महाराज, आमच्या लक्षात आलं, आता आम्ही यातून पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्ही त्या देवाला शरण जायचंय हो. मग महाराज, त्या देवाचा स्वभाव कसा आहे मला सांगा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो असणारा परमात्मा अत्यंत कृपावंत आहे. महाराज ऐका, किती कृपावंत आहे. ज्या ज्या वेळी आपल्या भक्तावरती संकट येतं ना, त्या त्यावेळी त्याला मदतीचा हात करणारा माझा परमात्मा आहे. मी सांगेल आपल्याला, ज्यावेळी युद्ध सुरू होतं, महाभारत युद्ध, या महाभारतीय युद्धामध्ये
अर्जुनाचं सारथ्य कर्म कोणी केलं असेल तर ते माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आहे का. दररोजचा नियम असा होता, अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथातून खाली उतरायचे आणि अर्जुन देवाच्या मांडीवरती पाय द्यायचा, नंतर खाली उतरायचा मांडीवरती पाय देऊन. एका 18 दिवसाचं युद्ध झालं. युद्ध संपल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना खाली उतर. अर्जुन म्हणतोय, देवा रोजचा नियम माहीत नाही का, अगोदर तुम्ही खाली उतरायचं आणि तुमच्या मांडीवरती पाय देऊन मी खाली उतरणार. ऐका, बऱ्याच वेळा देवाने सांगितलं, अर्जुन काय ऐकायला तयार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जवळ आले आणि जवळ आलेल्या देवानं अर्जुनाला रथातून खाली ढकलून दिलं. जसं रथातून खाली ढकलून दिलं, अर्जुन खाली कोसळलाय का. आणि ज्यावेळी रथामधून भगवान श्रीकृष्ण परमात्मा खाली आले ना, रथ असा धडधड धडधड पेटला. अर्जुनाने विचार केला, देव करतोय ते चांगल्यासाठीच करतोय. आज जर देवाने खाली उतरवलं नसतं तर मी असाच वर गेलो असतो धुराधुरानेच. ठीक आहे म्हटले. ऐका, ज्यावेळी देवाने खाली ढकलून दिलं, अर्जुन विचार करतोय आणि देव हे खाली आले, रथ पेटला गेला. आणि त्यावेळी अर्जुन देवाला प्रश्न करतोय, देवा हे असं कसं काय घडलं, रथ पेटला याचं कारण तरी काय. त्यावेळी देव सांगतात, या रथावर मी होतो म्हणून हा रथ राहिला. कारण समोर लढणारे कोण होते, अर्जुनापेक्षाही मोठ्या ताकदीचे होते. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, आचार्य होते, सर्वजण मोठमोठे योद्धे होते. समोर कर्ण होता. परंतु रथ वाचला याचं कारण तरी काय. त्यावेळी देव सांगतात, याला 2 कारण आहेत. एक तर देव होता म्हणून रथ वाचला, किंबहुना त्याच्यावरती जे संरक्षण ज्यांनी केलं होतं त्यांचं नाव हनुमंतराय होतं. आणि ते हनुमंतराय असणारे भगवान शंकराचे असणारे अवतार आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिवंत शंकरू सारथे शारंगधरू अर्जुनेशी ज्ञानोबराय सांगतात. याचं कारण आहे, याचं सारथ्य करण्याचं काम केलं होते हनुमंतरायानं. बरं महाराज, मग हनुमंतरायाने सारथ्य कर्म करायचं कारण तरी काय होतं ऐका सांगेल. ज्यावेळी रामेश्वरची तीर्थयात्रा करत होते अर्जुन, ज्यावेळी तीर्थयात्रा करत होते, तीर्थयात्रा करत असताना त्या ठिकाणी भेट झाली ती हनुमंतरायांची. आणि सहज बोलता बोलता गप्पा रंगल्या. अहो म्हटले, अर्जुन म्हणतात, अर्जुनाला धनुर्विद्या येत होती, तज्ज्ञ होता त्याच्यामध्ये. आणि अर्जुन हनुमंतरायांना बोलतात, काय म्हटले तुमचे प्रभू रामचंद्र, ज्यावेळी त्यांना लंकेमध्ये जायचं होतं त्यावेळी त्यांनी वानरांच्या साह्याने त्या ठिकाणी सेतू तयार केला. पण कशाचा केला हो, दगडाचा केला. म्हटले, मी जर त्यावेळी असतो ना, बाणाचा सेतू तयार केला असता हो. हनुमंतराय म्हटले, मग ठीक आहे ना. ते म्हटले, हा मोडला असता. ही चालणारी काय माणसं नव्हती, माकडं होती ना. त्यावेळी अर्जुन म्हटला, तो सेतू मोडला नसता का, बाण मी मारले होते ना. मग हनुमंतराय म्हटले, चला आत्ता आपण प्रयोग करू. महाराज, अर्जुनाने बाण सोडले आणि सेतू तयार केला. ऐका, त्यांचं ठरलं असं होतं, जर तो सेतू मोडला तर अर्जुनाने अग्निकाष्ठ भक्षण करायचं, आणि जर मोडला नाही तर हनुमंतरायांनी अग्निकाष्ठ भक्षण करायचं. परंतु प्रसंग असा होता, ज्यावेळी अर्जुनाने बाण सोडले, सेतू तयार झाला. महाराज, हनुमंतराय गेले. हनुमंतरायांची ताकद कमी आहे का. एका हातामध्ये द्रोणागिरी पर्वत आणला होता. ते असणारे महाराज हनुमंतरायांनी उडी टाकल्याच्या बरोबर बाणांचा सेतू मोडला. मग त्या ठिकाणी अर्जुनाने चिता रचली, अग्नी लावला, त्याच्यामध्ये उडी टाकणार. तेवढ्यात महाराज जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एका ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्या ठिकाणी तो असणारा परमात्मा आला. देवाने सांगितलं, काय करतोय रे. काय नाही म्हटले, देवा आमचं असं ठरलं होतं, जर या ठिकाणी सेतू हनुमंतरायांनी जर मोडला
तर मी अग्निकाष्ट भक्षण करायचं आहे. ठीक आहे म्हटले. मग देवाने त्या ठिकाणी डोकं लढवलं. देव म्हटले अरे पण याच्यामध्ये साक्ष देणारं कोण मध्यस्थी होतं का? साक्ष देणारं कोणीच नव्हतं. मग असं म्हटले हे चालत नाही, याच्यामध्ये साक्ष देणारं कोणतरी असलं पाहिजे. म्हटले आता मात्र साक्ष मी द्यायला आहे. आता पुन्हा तुम्ही प्रयत्न करा. अर्जुनाने पुन्हा बाणांचा सेतू तयार केला. महाराज हनुमंतरायांनी कित्येक उड्या मारल्या पण सेतूच मोडाय तयार नाही. हनुमंतराय म्हणतात अरे पट्ट्याने द्रोणागिरी उचलला आणि आत्ता थोड्या वेळापूर्वीच मी हा सेतू मोडला, आता का मोडत नाही? याचं कारण काय होतं माहिती आहे? ब्राह्मणाच्या वेशामध्ये आला होता तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता आणि माझ्या भक्ताचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आड घाली सुदर्शन, त्या सेतूच्या खाली मला सुदर्शन घातलं होतं आणि त्यामुळं तो सेतू टिकला. आणि तदनंतर हनुमंतरायांना सांगितलं की आता मात्र तुम्ही माझी सेवा करायची आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायांनी त्याचं रक्षण केलं. सांगायचा भाव एवढा आहे, ज्यावेळी अर्जुनावरती संकट आलं त्यावेळी असणाऱ्या माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सहाय्य केलं. म्हणून तुकोबाराय सांगतात की तो परमात्मा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, आणि त्या देवाचं नाम अनंत आहे. किंबहुना देवाला अनंत नाम आहेत. ही अनंत नामं कोणी सांगितली? ज्याला आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात. ज्यावेळी भीष्माचार्य शरपंजरी पडले होते, अंगावरती 113 बाण अंगात घुसले होते, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा युधिष्ठिराला घेऊन समोर आले आणि भीष्माचार्यांनी सांगितलं, भीष्माचार्य हा असणारा धर्मराजा हा या ठिकाणी आत्ता प्रजेचं पालन करतो, याला या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे, तुम्ही याला काहीतरी ज्ञान द्या. त्यावेळी असणाऱ्या भीष्माचार्यांनी जे विष्णू सहस्त्र सांगितलं त्याच्यामध्ये देवाची 1000 नावं आहेत. असे असणाऱ्या बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, अनंत असं एक देवाचं नाव आहे. किंबहुना अनंत अशी नावं देवाची नावं आहेत. महाराज सांगतात अत्यंत कृपाळू आणि कनवाळू आहे. ज्यावेळी गजेंद्रावरती संकट आलं त्यावेळी माझ्या परमात्म्याने त्या ठिकाणी सहाय्य केलं. ज्यावेळी माझ्या द्रौपदीवरती संकट आलं माझ्या द्रौपदीने दोन्ही हात उंच केले आणि भगवान परमात्म्याला आळवलं. कोटी गुंतलासे द्वारकेच्या राया वेळ का सकयाला वेला. त्यावेळी महाराज भगवान परमात्मा त्या ठिकाणी धावून आला. महाराज असा भक्तांवरती कृपा करणारा परमात्मा आहे म्हणून त्या देवाचं सुद्धा आपण एकदा नाव घेतलं पाहिजे. विठोबान घुमार घुमार ढोबार घुमार जय जय ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाई ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाई. महाराज सांगतात असा असणारा हा परमात्मा प्रत्येकावरती कृपा करतोय. महाराज आपल्याला कितीतरी उदाहरणं पाहता येतील. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेली विनी सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास कुरुपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे जोका मिळ्या संगी ढोरी उडी नामयाची जनी सविवेची सेनी धर्माघरी पाणी वाही जाडी. महाराज शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या घरी देवाने 36 वर्ष काम केलं. याचं कारण महाराज शरणागती देवाची त्या पद्धतीची केली होती. बरं महाराज आमच्या लक्षामध्ये आलंय
तो असणारा जगाचा बाप असणारा तो असणारा परमात्मा प्रत्येकावरती कृपा करतो आणि आम्ही तर मानवी जीवनाच्या कल्याणाच्या इच्छेनं त्या देवाच्या जवळ चाललेलो आहे. परमात्मा आमचं नक्कीच कल्याण करेल. असणारा मोठा भवसागर त्या भवसागरातून सुद्धा पलीकडे नेईल. महाराज आमचा विश्वास आहे. त्या देवाचा स्वभाव सुद्धा आम्हाला माहिती आहे. अत्यंत कृपावंत असणारा परमात्मा महार जातीमध्ये जन्माला आलेले माझे चोकोबाराय, ज्या चोकोबारायांना मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता त्या चोकोबारायांचा जेव्हा मृत्यू झाला, गाव कोसाची भिंत बांधत असताना भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये माझ्या चोकोबारायांचा मृत्यू झाला. आणि त्यावेळी देवाने नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा अरे जा चोकोबारायांची अस्थी घेऊन ये. त्यावेळी नामदेवरांनी सांगितलं, देवा ओळखायच्या कशा? त्यावेळी देवाने संघावर ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या अस्थी घेऊन ये. महाराज त्या चोकोबारायांच्या अस्थी सुद्धा देवाने आपल्या चरणाजवळ घेतल्या. का? असा असणारा अत्यंत असणारा कृपावंत असणारा माझा परमात्मा. मग आपण त्या तुकोबारायांना प्रश्न करू, तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये याची काही साक्ष आली का? तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की याची साक्ष माझ्या जीवनात आहे. महाराज तुमच्या जीवनात काय साक्ष आहे? महाराज सांगतात, ज्यावेळी माझ्या अंगावरती गरम पाणी ओतल्या गेलं, जळी माझी काया लागला वनवा धावरी केशवा माय बापा, त्यावेळी सुद्धा परमात्म्याने माझं रक्षण केलं. किंबहुना पिंपरी चिंचवडचे असणारे चिंतामणी देव मोरया गोसावी यांनी जेव्हा तुकोबारायांची परीक्षा घ्यायची ठरवली, भोजनाकरता आमंत्रण दिलं. चिंतामणी देव सांगतात, तुकोबाराय तुमचा एवढा मोठा अधिकार आहे, तुम्ही तुमच्या देवाला भोजनाकरता बोलवा. आणि चिंतामणी देव हे गणपतीचे उपासक होते. म्हटले मी माझ्या देवाला भोजनाकरता बोलवतो. एका तुकोबारायांनी ज्यावेळी प्रार्थना केली, माझा विटेवरचा मालक त्या ठिकाणी भोजनाकरता येऊन बसला. चिंतामणी देव ज्यावेळी प्रार्थना करतात त्यावेळी महाराज गणपती बाप्पा यायलाच तयार नाही. आणि त्यावेळी चिंतामणी देव तुकोबारायांना सांगतात, चिंतामणी देवा गणपती सियाना करवावे भोजना तुझे पात्री. त्यावेळी चिंतामणी देवाने तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आता सुद्धा गणपती बाप्पाला तुम्हीच बोलवा. महाराज सांगतात, यावेळी सुद्धा परमात्म्याने माझं रक्षण केलं आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी आले. अशा पद्धतीनं अत्यंत कृपावंत असणारा परमात्मा, त्याच पद्धतीनं आपण सुद्धा या देवाला शरण गेलं पाहिजे. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम हा तुकाराम 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 यथामते येता अवकाश झालेली कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांच्या चरणावरिंदी समर्पित करतो. जे काय बरोबर आहे ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आळंदीमध्ये जे काही मिळालं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जे काही चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहे ते माझ्या पदरामध्ये परत टाका, परंतु जेवढं काय बरोबर आहे तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी सेवेला ज्यांची उपस्थिती लाभली आदरणीय परबत